वक्रतुंड महाकाय करा सुरुवात आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती मष्टादशाध्यायिनी मम्बत्वा मनुसन्ददामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्द्राय तपत्रनेत्र येन त्वया बालतद्वैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः स प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदना पार्थो वत्सुधीर्भक्ता दुग्धं गीतामृतं वहम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्रावती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सौत्तीर्णा खलु पाण्डवैर्नर्ति कैवर्तका केशवा पारासार्यवच सरोज ममलं गीतार्थवन्दोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं लोके सज्जन षडपदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसि न श्रेयसे मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घोयन्ते गिरं यत्कृपादम वन्दे परमानन्दं माधवं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवरं सर्वलौकिकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवे वैदै साङ्गप्रदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विद्वासुरासुरगणा देवाय तस्मै नमः. आता आपण श्लोकाला सुरुवात करतोय. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्या कार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. कर्म मार्ग आणि मोक्ष मार्ग, कर्तव्य आणि अकर्तव्य, जन्म मरणांचे भय आणि त्या भयाचा अभाव, कर्तृत्व भोक्तृत्व आदी बंध आणि त्यापासून तत्वज्ञानाने होणारा मोक्ष, या सर्वांना जी बुद्धी जाणते अर्जुना तिला सात्विकी बुद्धी म्हणतात. भगवंतानी आपल्याला सांगितलेलं आहे की तीन, सात्विकी राजस आणि तामस, तीन प्रकारच्या बुद्धी आहेत. त्याच्यामध्ये आता ही आपल्याला त्यांनी सात्विकी बुद्धीबद्दल या श्लोकात त्यांनी सांगितलं. तरी उत्तम मध्यम निकृष्टा संसाराशी गा सुबटा प्राणी या येत्या वाटा तिनी याती. हे चांगल्या युद्ध्या अर्जुना, जन्माला येणाऱ्या प्रत्येक प्राण्याकरता उत्तम मध्यम आणि अधम अशा तीन वाटा आहेत. म्हणजे आपल्याला या तीन वाटा भगवंतांनी दिलेल्या आहेत. आता आपण आपली चूज करायची की आपण कोणत्या वाटेला जायचं ते. जे करणीय कामे निषिद्ध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भय संबंध जीवायया. एक करणीय नित्य नैपैतिक, दुसरं काम्य ज्योतिषोमादी व तिसरं निषिद्ध हिंसादी. हे तीन मार्ग प्रसिद्ध आहेत. काम्यामुळे जन्म, निषिद्धामुळे नरक, नित्य नैमित्तिक कर्मामुळे मोक्ष संबंध प्राप्त होतो. म्हणून अधिकारे मानिले जे विधीचे निभोगे आले ते एकची येतबले नित्य कर्म. म्हणून वर्णाश्रमाच्या अधिकाराने जे मान्य केले आहे, जे वेदविधीच्या ओघाने आले आहे, ते एकच नित्य कर्म येथे चांगले आहे. आपल्या सगळ्या सामान्य जणांना नित्य कर्मामधूनच आपण मोक्ष साधू शकतो. मोक्ष आपल्याला कसा मिळेल? अखंड नामस्मरणाने. नामस्मरण केल्याने आपण त्या पदापर्यंत नाही, आपण कुठेतरी पोहोचायचा आपण प्रयत्न करून नामस्मरणामुळे आपण भगवंताच्या जवळ जाऊयात. त्याची आत्म प्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जे जैसे काजळ श्री विजय तहाने.
जसे तहान लागलेले मनुष्याने पाणी प्यावे त्याप्रमाणे आत्मजिज्ञासूने केवळ आत्मप्राप्तीच्या फळावर दृष्टी देऊन नित्यकर्म करावे. मी माझ्या या आत्म्यामध्ये आल्यानंतर मी काय केलं पाहिजे, काय प्राप्त केलं पाहिजे, आत्मप्राप्ती म्हणजे ह्या आत्म्याला प्राप्ती कशाची झाली पाहिजे. मग आपण या भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. मला मोक्ष पाहिजे, मोक्ष मागून मला मिळणार आहे का? नाही, मला मोक्ष मिळणार नाही. त्यासाठी मी आधी जिज्ञासू, अर्थार्थी हे सगळे आपल्याला प्रकार सांगितलेत भगवंतांनी. तर आपल्याला आधी आत्मजिज्ञासू झालं पाहिजे आणि मग त्यामुळे आपल्याला त्या आत्मप्राप्तीच्या बळावर दृष्टी ठेवली तर आपल्याला नित्यकर्म करून आपल्याला त्या मोक्षापर्यंत हळूहळू हळूहळू पदक्रमण करता येईल. तुलिने ते कर्म सांडी जन्मवय विषम करोनी दे सुगम मोक्ष सिद्धी. एवढ्याने ते निष्कर्म जन्माचे आणि नरकभयाचे संकट नाहीसे करते आणि मोक्षाची प्राप्ती सुगम रीतीने करून देते. म्हणजे नित्यकर्म जर आपण केलं आपल्याला जन्माचे आणि नरक भयाचे म्हणजे जो काही आपल्याला नरक मिळणार आहे, आपल्याला ज्या काही संकल्पना आपल्या डोळ्यापुढे नरकाबद्दलच्या असतात त्याचं भय नष्ट होतं आणि मोक्षाची प्राप्ती आपल्याला सुलभ रीतीने होते. ऐसे करीतो बला संसार भय सांडिला करणीयत्वे आला बुमुक्षु भागा. अशा रीतीने जो कर्म करतो तो चांगला साधूक असतो. तो जन्माने व भयाने सोडून दिलेला असतो. तो नित्य नैमित्तिक कर्माच्या स्वाभाविक संसार क्षमतेने पामर विषय याच्या पक्षातून निघून मुमुक्षूच्या पक्षाला आलेला असतो. म्हणजे आम्हाला ह्या ज्या पातळ्या आहेत आमच्या साधक, मुमुक्षू, आरती, जिज्ञासू ते सगळ्या पारधी आपल्याला करत करत आपल्याला मुमुक्षच्या ह्याच्यापर्यंत पोहोचायचे. ते जे बुद्धी ऐसा बळी बांधे भरवसा मोक्षू ठेविला ऐसा जोडेल येते. त्या मुमुक्षु अवस्थेत जी सात्विक बुद्धी नित्य कर्माने चित्तशुद्धीद्वारा मोक्ष प्राप्त होतोच असा बळकट विश्वास निर्माण करते आणि या विश्वासात मोक्ष जणून राखून ठेवल्यासारखा प्राप्त होतो. म्हणजे सात्विक बुद्धीमध्ये सात्विक विचार, सात्विक आहार, सात्विक विचार, सात्विक सगळं सात्विक असलं तर आपल्याला त्या सात्विक बुद्धीच्या द्वारे नित्य कर्माने चित्तशुद्धीद्वारा चित्त आपलं शुद्ध होतं आणि मोक्षाकडे आपली वाटचाल होते. म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी ये कर्मी बुडकुळे द्यावी की ना. साक्षात निवृत्तीनेच अर्थात कर्मसन्यासाने प्राप्त होणाऱ्या मोक्षाने जणू या कर्मसागराच्या तळात प्रवेश करून त्यातून प्रवृत्तीला वर काढून ती प्रवृत्ती योग्य अधिकारस्थानी व्यवस्थित मांडून ठेवली आहे. म्हणून या पावन कर्मसागरात मुमुक्षेने लहानशी बुडी तरी द्यावी किंवा नाही हे तू सांग. म्हणजे आपल्यालाच त्यांनी तो प्रश्न विचारलाय भगवंतानी. तुषारता उदक जिणे का अपुरी पडली पवणे अंधकूपी गती किरणे सूर्याचे नी. तहानेने व्याकुळ झालेल्या प्राण्याला पाणी आणि महापुरात सापडलेल्या मनुष्याला नाव हे जीवन आहे. तसेच अंधाऱ्या आडात पडलेल्या मनुष्याला सूर्याची किरणे हीच बाहेर निघण्याकरता गती आहे. म्हणजे आपल्याला त्या वेळी त्या गोष्टींची जाणीव होते. नाना पथ्येशी औषधाला आहे तरी रोग दाटलाही जिये कामिना जिव्हाळा होय जळाचा जरी. किंवा पथ्याचं औषध घेतले तर रोगाने दडपलेलाही जगतो. किंवा लहान माशांना पाण्याचा ओलावा जरी प्राप्त झाला म्हणजे पथ्याचं जर आपण औषध घेतलं तर रोग दडपलेला पण ज्याला जास्त रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे पण औषध जर नित्य नियमाने आणि पाण्याप्रमाणे घेतलं तर तो जगतो. आणि लहान माशांना पाण्याचा ओलावा जर मिळाला तर त्यांना आयुष्याला मरणाचा जो काही विपरीत प्रकार घडणार होता तो घडत नाही. तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्मी ये वर्तता जोडीची मोक्ष. तरी त्याच्या आयुष्याला मरणाचा विपरीत प्रकार जसा प्राप्त होत नाही त्याप्रमाणे या नित्य कर्मात प्रवृत्ती झाली असता मोक्ष प्राप्त होतोच. हे करणीयाची याकडे जे ज्ञान आधी चोखडे आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाण. आणि नित्य नैमित्तिक कर्माच्या बाजूला हे जे बुद्धीचे शुद्ध ज्ञान असते तसेच ते अकर्तव्य कर्म टाकून देण्याकरता त्याकडेही असावे लागते. म्हणून अकर्तव्य कर्म हे असे आहे असे स्पष्टपणाने जाणून घे. म्हणजे भगवंतानी इथं कर्तव्य कर्म समजून सांगताना याचं उदाहरण दिलेलं आहे. जी ती काम्याधिके संसार भयदायिके अकृत्यपणाचे अंबुके पडले जया. काम्य आणि निषिद्ध अशी जी कर्मे आणि नरक भय देणारी आहेत की ज्यांच्या अंगावर अकर्तव्याचा शिंतोडा पडलाय ती कर्मी अकाई जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागलीची. जन्म मरणाचा व नरकाचा प्रसंग ज्यात आहे अशी ती अकर्तव्य कर्मे न करण्याविषयीची बुद्धी प्रवृत्तीला मागच्या पायानेच पळवते.
म्हणजे जर जन्म मरणाचा या आपल्याला 84 लाख योनीतून आपल्याला सुटका करून घ्यायची, किंवा आपण जो नरकाबद्दल जो ऐकतो, किंवा सगळं आता कोणी पाहिलंय नरक काय आहे ते कोणी माहिती नाही, कारण परत जाऊन तिथून कोणी परत आलेला नाहीये. त्यामुळे नरक काय असतो हे काही आपल्याला माहिती नाही, पण आपण ऐकतो ते वर्णन हे प्रचंड भयंकर असतं. त्यामुळे आपण भिवूनच म्हणतो की नरकात नको बाबा. मग ही ती अकर्तव्य कर्मे न करण्याविषयी बुद्धी प्रवृत्तीला मागच्या पायाने पळवते. म्हणजे तशी न करण्याविषयीची जी काही बुद्धी आहे ती आपल्या वाईट प्रवृत्तीला मागच्या पायानेच पळवते. पैयागी माझी न रिगवे, अया हावी न घलवे, धगधगीत नांगवे शूळजेवी. ज्याप्रमाणे अग्नीत प्रवेश करवत नाही, अथांग पाण्यात उडी घालवत नाही, तापलेल्या शूळाला अंगाशी धरवत नाही, का काळिया नाग धुंदुवात, ते कोणी न घालावे हात, न वचपे कोंप्यात व्याघ्राची या. किंवा फुसकारे टाकीत असलेला काळा सर्प कोण विळात हात घालवत नाही, वाघाच्या जाळीत जाववत नाही, तैसे कर्म अकरणीय, ते कोणी महाभय, उपजय निसंदेह बुद्धी जेते. त्याप्रमाणे अकर्तव्य कर्म पाहून ज्या बुद्धीत निसंदेह महाभय उत्पन्न होते. आम्ही कल्पना जरी केली तर आमच्यामध्ये प्रचंड भीती निर्माण होते. तिथे कढई असते, उकळतं तेल असतं, उकळत्या तेलात टाकतात, ह्याच्यातून काढतात, त्या त्या ह्याच्यामध्ये टाकतात, त्यातून भयंकर ह्याच्यामध्ये असतं. हे सगळं आम्ही ऐकूनच घाबरतो. मग त्याप्रमाणेच कसं अग्नीत आम्हाला प्रवेश करायला नको वाटतो. त्यानंतर अथांग पाण्यात उडी घालतात येत नाही, तापलेल्या शूळाला अंगाचे चटके मिळतात, ते आम्हाला नको वाटतात. किंवा फुसकारे टाकायचे त्याच्या नागाच्या तोंडी आम्हाला देतात, नागांचे सगळे भरपूर विळखे असतात, त्यात आम्हाला बसवलं जातं. हे सगळं आपण ऐकूनच आपल्याला महाभय उत्पन्न होतं. वाढिले रांधोनी विखे, तेथे जाणे जे मृत्यू न चुके, देवी निशिब्दी का दिखे बंदा तेजे. विष घालून शिजवलेलं अन्न ताटात वाढले आणि ते खाल्ले तर मृत्यू चुकत नाही, हे जसे निश्चित समजावे लागते, त्याप्रमाणे जी बुद्धी निषिद्ध कर्माच्या आचारात बंधाला जाते. आम्हाला जर कळलं या अन्नामध्ये विष आहे, आम्ही ते खाऊ का? नाही खाणार आम्ही. मग ते आपण खाल्लं तर आपल्याला मृत्यू काही चुकत नाही. मग त्याप्रमाणे आमची बुद्धी जे चांगलं आणि वाईट, विष म्हणजे काय तर चांगलं आणि वाईट, म्हणजे निषिद्ध कर्म नाही करायला पाहिजे ते कर्म आम्ही करणार नाही, असं आपल्या आचारात आपल्याला बंध असला पाहिजे, बंधन असलं पाहिजे. मग बंध भय भारी भरीती, ती ये निशिब्दी प्राप्ती, विनियोग जाणे निवृत्ती कर्माची ये. कर्तृत्वादी बंध, जन्म आणि नरक यांनी भरलेले निषिद्ध कर्म कदाचित अनिच्छेने किंवा अज्ञानाने घडलेस तर त्या पापकर्माच्या निवृत्ती करता प्रायचित्ताचा विनियोग जी बुद्धी जाणते, प्रायचित्ताकडे ज्या बुद्धीची प्रवृत्ती होते. म्हणजे आम्हाला एखादा गुन्हा आपल्याकडनं घडला, एखादी बारीकशी गोष्ट जरी घडली, पण त्या बुद्धीला ती जाणीव पाहिजे आपल्या, की हे माझ्याकडनं चुकलेलं आहे, त्याच्यासाठी मी प्रायचित्त घेतलं पाहिजे. म्हणजे ही बुद्धीची जाणीव असायला पाहिजे. नाही तर माणूस पापावर पाप करत राहतो, मी काही चुकीचं करत नाही. हा जो मी असतो, हा मी इतका माणसाला पुढे त्रास देतो की तो म्हणतो मी जे करतो ते सगळं बरोबरच करतो, माझं कधीच काही चुकत नाही. हे असं होत नाही. प्रत्येक माणूस चुकतच असतो, चुकीतूनच आपण पुढे जात असतो. पण मग त्या चुकीत जी काही कळली तर आपण प्रायश्चित्त घेऊ शकतो. आज एक चूक झाली, आता ती माझ्याकडनं घडणार नाही, ह्याच्यासाठी प्रायचित्त घेऊ शकतो, प्रायचित्त घेतो. आणि त्या ज्या बुद्धीची जी प्रवृत्ती होते, ऐसे नि कार्य कार्य विवेकी, जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी, खरा कुडा पारकी जिया परी. अशा रीतीने जी बुद्धी कर्तव्याचा विचार करणारी आहे, प्रवृत्ती निवृत्तीचे यथार्थ माप घेणारी किंवा प्रमाज्ञान संपादणारी आहे, जसा रत्नपारखी खऱ्या खोट्या रत्नांची परीक्षा करतो. म्हणजे बुद्धीला कर्तव्य काय, अकर्तव्य काय, प्रवृत्ती काय, निवृत्ती काय, मी कशातून निवृत्त व्हायला पाहिजे, हेच जर माप, म्हणजे एक आपल्याला ती दंड जर कळला आपल्याला तो, तर आपल्याला त्यातनं जसं काही रत्नपारखी खऱ्या खोट्या रत्नांची परीक्षा त्याला कळते, त्याप्रमाणे आपल्याला आपल्यातले दोष सुद्धा कळले पाहिजे. तैसी कृत्य शुद्धी, बुजे जे निरवधी, सात्विक म्हणी पे बुद्धी तेची तू जाण. त्याप्रमाणे जी बुद्धी संकुचित न होता निरवधिकपणाने कर्तव्याचा निर्णय जाणते, तीच बुद्धी सात्विकी म्हणले जाते. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा संकुचित वृत्तीचा आहे, एखादा प्रगल्भ मनाचा आहे, मोठ्या विचारांचा आहे, एखादा खूप संकुचित वृत्तीचा आहे, खूप त्याचे विचार छोट्या छोट्या गोष्टीला तो खूप संकुचित विचार करतो, तर तसं होता कामा नये. आमची बुद्धी कशी पाहिजे? विस्तृत पाहिजे, सगळ्या चारी अंगाने विचार करण्याची आमच्यामध्ये क्षमता पाहिजे. आम्हाला एखादी गोष्ट जरी असेल तरी सगळ्या बाजूनी त्याचा विचार करून मगच त्या गोष्टीवर आम्हाला निर्णय घेता आले पाहिजे. म्हणजे संपूर्ण यथार्थ ज्ञान करून मग त्या गोष्टीवर रिॲक्ट होणे. मग त्याप्रमाणे जी बुद्धी संकुचित न होता
अकर्तव्याचा निर्णय जाणते. कर्तव्य काय आणि जे नाही केलं पाहिजे ते पण ती जाणते. ती बुद्धी त्यांनी सात्विकी बुद्धी म्हटली आहे. ये धर्मम धर्मश्च कार्य चाकार्यमेव च अयथावत प्रजानाति बुद्धी सा पार्थ राजसी. मनुष्य हा ज्या बुद्धीच्या योगाने धर्म अधर्म कर्तव्य अकर्तव्य यांना निर्णय न करता जाणतो, अर्जुना ती बुद्धी राजसी होय. जसं तामसी राजसी सात्विकी या ज्या बुद्धीचे सगळे त्यांनी आपल्याला प्रकार सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये राजसी बुद्धीचे त्यांनी आपल्याला हे सांगितलं. राजसी मध्ये काय होतं, धर्म अधर्म कर्तव्य अकर्तव्य यांचा निर्णय न करता जाणतो, हे जाणतो तो. आणि बकाचा गावी घेपे क्षीर निरस कलवी का अहोरात्रीची गोबी अंधळे नेणे. आणि बगड्याच्या गावात दूध पाण्याचे मिश्रण सेवन केले जाते, किंवा आंधळा जसा दिवस आणि रात्र यांचा गुंताळा जाणत नाही. बगड्याला कळतं तसं, पण आंधळ्या कळत नाही तसं आंधळ्याला पण दिसत नाही. जय आपुलाचा मकरंद पावे फावे तो काष्टे कोरू धावे परिभ्रमणपणा नव्हे आव्हाटा जेवी. ज्याला फुलातील मकरंद सहज कळतो इतका जो रसिक आहे, तोच भ्रमर फुलाकडे कोरड्याविषयी धावतो. लाकडे कोरण्याविषयी धावतो, इतका कठोर होतो. परंतु भ्रमरपणाच्या स्वभावानुसार हा जसा आडमार्ग होत नाही. म्हणजे फुलातील मकरंद मध जसं ते भुंगा हे करतो, त्याप्रमाणे तो लाकूड देखील कोरतो भुंगा. मग तो इतका जसा तो सौम्य, अगदी फुल किती नाजूक असतं बघा, फुल इतक्या नाजूक याच्यामधला तो मकरंद अलगद काढू पण शकतो, त्याप्रमाणे तो लाकड पण कोरू शकतो. म्हणजे त्याच्यात केवढी ताकद आहे. म्हणजे भ्रमरपणाच्या स्वभावानुसार त्याला कुठलाही आडमार्ग होत नाही. तेसी ये कार्य धर्माधर्म रूप जिये ये न जोजविता जाय जाणती जे का. त्याप्रमाणे जी बुद्धी ही कर्तव्य अकर्तव्य की जी केल्यानंतर धर्माधर्म स्वरूप होतात, त्यांना यथार्थ प्रमाणे निर्णित न करता सरसकट जाणत जाते. अगा डोळाविण मोतीये घेता पाड मिळे विपाये न मिळणे ते आहे ठेविले ते. मोत्याची परीक्षा करणारी दृष्टी असल्यावाचून मोती विकत घेतला तर दैववशात खरा मोती मिळेल नसता न मिळणे हे तर ठेवलेले आहे. मोत्याची परीक्षा पण आपल्याला जमली पाहिजे. आपण असंच नेपाळला फिरायला जातो, भरपूर बघून येतो, पण ते खरे असतात का, खरे खोटं, खरा काय खोटं काय ते आपल्याला कळलं पाहिजे. तेसे अकरणी अवचटे नोडवे तरीच लोटे एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का. त्याप्रमाणे कर्तव्य कर्म कदाचित पुढे नाही आले तरच ते दूर असते. एरवी कर्तव्य अकर्तव्य ही दोन्ही कर्मे एकसारखीच जाणली जातात. म्हणजे आम्हाला हे कळलं पाहिजे, कर्म कर्तव्य अकर्तव्य कर्म पुढे. तेगा बुद्धी चोखविषयी जाण येते राजसी अक्षत टाकिली जैसी मांदियेवरी. याप्रमाणे शुद्ध कर्तव्याविषयी जी अज्ञानी आहे ती राजसी बुद्धी आहे असे येथे जाण. म्हणजे कर्तव्य करण्यामध्ये जे अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळे त्याला ही राजसी वृत्ती आहे हे कळत नाही. ज्याप्रमाणे वधूवरांच्या लग्न प्रसंगी लग्न मंडपात जमलेले लोक वधूवरांवर अक्षरात टाकतात, तेव्हा त्या नेमका त्या वधूंवरच पडतात असे नाही. इतर जे वृद्ध तरुण बाल स्त्री पुरुष विवाहित अविवाहित सजातीय विजातीय अशा सर्व प्रकारच्या समाजावर टाकल्या जातात, त्याप्रमाणे जी बुद्धी कर्तव्याला सरसकट जाणते ती राजसी आहे असे चांगल्या रीतीने जाणा. म्हणजे अक्षदा बघा, आजकाल खरं त्या पण काही काही पद्धती बदलायला हव्यात, त्याप्रमाणे त्या बदलल्या गेल्या पाहिजेत. की अक्षदा टाकून तांदूळ आपण वाया घालवतो. अक्षदा आपण टाकतो खरं, अक्षदा टाकायचा तांदूळ अखंड असतो. आणि तांदळाच्या मागे हेतू काय असतो, तांदूळच का टाकतात तर त्याच्या मागे पण हेतू असा असतो की तांदूळचं रोप एका ठिकाणी लावलेलं असतं आणि ते काढून दुसऱ्या ठिकाणी रोवलं जातं. त्याप्रमाणे मुलीला पण या घरातून निघून त्या घरात जायचं असतं, म्हणून तिच्या अंगावर अक्षदा त्या टाकल्या जातात. मुला मुलींच्या अंगावर त्या सगळ्यांच्याच अंगावर पडतात आजकाल. तसं तीच पद्धत हे झालेली आहे. त्यामुळे त्या सगळ्या सरसकट पायाखाली येतात. त्याप्रमाणे जी बुद्धी कर्तव्य अकर्तव्याला सरसकट जाणते, म्हणजे सरसकट ती बुद्धी जाणते, ती राजसी आहे अशा चांगल्या रीतीने जाण. म्हणजे त्याच्यात खालीवर असं काही नाही. धर्मम धर्ममिती या मन्यते तमसा वृता सर्वार्थान विपुरी परितांश्च बुद्धी पार्थ जामसी. जी बुद्धी अज्ञानाने झाकली जाऊन अधर्माला धर्म आणि सर्व पदार्थांना विपरीत समजते, अर्जुना ती तामसी बुद्धी आहे. आता आधी आपल्याला त्यांनी सात्विकी सांगितली राजसी सांगितली, आता तामसी सांगता येते आपल्याला. अधर्माला धर्म, अधर्म जो असतो त्याला ते धर्म मानतात. सगळे विपरीत ज्या काही गोष्टी असतात त्याला ती चांगलं समजते, ती
तामसी बुद्धी होय. आणि राजा जिया वाटा जाये ते चोरांशी आडव होय होय का राक्षसा दिओ पाये राती होनी. आता तामस बुद्धीचे स्वरूप दृष्टांतपूर्वक सांगतात. राजा ज्या वाटेने जातो ती चोरांना आडवाट होते, राक्षसांना दिवस हा रात्र होऊन उजाडतो. सारांश, चोर राजमार्गाने जात नाही आणि राक्षस दिवसा फिरत नाही. म्हणजे आता दृष्टांत त्यांनी कुठला दिला इथे, तर राजाचा दिला, की राजा आडवाटेने नाही जात, राजा राजमार्गाने जात असतो आणि तो भर दिवसा जात असतो. मग चोरांना ती मोठी जी काही राजवाट असेल त्या राजवाटेने ते जातील का, तर नाही जात ते. आणि तसंच राक्षसांना दिवस हा रात्र झाल्याशिवाय, अंधार पडल्याशिवाय राक्षस बाहेर पडत नाहीत. मग त्यामुळे त्यांना पण जसं चोराला राजमार्ग तसं राक्षस दिवसा न फिरता रात्री फिरतात. नाना निधनची नाही देवा होय कोळसा याचा उडवा पैयासाठी आपण पे जीवा नाही झाले. दुर्दैवाला धनाचा ठेवाच कोळशाचा ढीग होतो. ते धन त्याच्या मालकीचे असूनही त्याच्या जीवाला भोग घेण्याकरता नसल्यासारखे झालेले असते. तैसे जन्म जात जितुके तितुके जी ए बुद्धीसी पातके साचते लटके ऐसेची भुजे. त्याप्रमाणे जेवढे वेद प्रतिपाद्य धर्म आहेत तेवढे ज्या बुद्धीला पापे वाटतात आणि सत्य ते खोटे आहे असे जी समजते, ते आघवेची अर्थ करो निघाली अनर्थ पुणते ते व्यवस्थित दोषची मानी. त्या सर्वच अर्थांना जे अनर्थ करून टाकते, नीती शास्त्राने जे जे गुण म्हणून निश्चित केले आहेत ते दोषच मानते. म्हणजे आपले नीतीशास्त्रानुसार नीतीने वाग, आपण बोलताना अगदी ओघाओघा ते शब्द वापरतो. नीतीने वागलं पाहिजे, नीतीने हे केलं पाहिजे, नीतिमत्ता काही आहे की नाही, म्हणून जे जे ठरलेले नियम असतात ते सोडून जो वागतो त्या तो दोष आहे. किंबहुना श्रुती जाते अधिष्ठोनी केले सरते ते तुले उपरते जाणे जे बुद्धी. फार काय सांगावे, वेदांनी ज्यांचा स्वीकार करून जे मान्य केले आहेत तितके सर्व गुणची बुद्धी विपरीतपणाने जाणते. म्हणजे ज्या वेदांनी आपल्याला आतापर्यंत ज्ञान दिलेले ते सुद्धा ती स्वीकार करत नाही, ती बुद्धी ते चुकीचे असते म्हणते. ते कोणा तेही न पुसता तामसी जाणावी पांडू सुता रात्री काय धर्मार्था साच करावी. ती कोणालाही न विचारता तामसी बुद्धी आहे असे जाणावे. अर्जुना, जी बुद्धी धर्म आणि इतर व्यावहारिक अर्थाविषयी रात्र आहे, अज्ञान रूप आहे, ज्या बुद्धीला धर्म कळत नाही, कदाचित धर्माचे स्वरूप सूक्ष्म असल्यामुळे वेदाशिवाय तो कळत नाही म्हणून त्याचे ज्ञान सोडून दिले, तरी पण व्यावहारिक पदार्थांचेही यथार्थ ज्ञान ज्या बुद्धीला नाही, ती बुद्धी धर्मार्थाविषयी साच म्हणजे प्रमाणभूत करावी काय. त्या बुद्धीला धर्म निर्णयाविषयी व अर्थ निर्णयाविषयी प्रामाण्य द्यावे काय. भाव असा की ज्या बुद्धीला वेदशास्त्रादी प्रमाणाचे सहाय्य नाही, ती बुद्धी धर्म निर्णयाविषयी साच म्हणजे प्रमाणभूत मानू नये. आणि ज्या बुद्धीला प्रत्याक्षुनुमानांची सहाय्यता नाही, ती व्यवहारिक सामाजिक राजकीय सिद्धांत निर्णयाविषयी प्रमाणभूत मानू नये. कारण तामसी बुद्धी धर्म आणि अर्थ यांच्याविषयी अचूक निर्णय देण्यास असमर्थ असते. इथे त्यांनी सांगितलं की कुणालाही तामसी बुद्धी म्हणजे कशी जाणायची, तर त्यासाठी आधी धर्माचे स्वरूप सूक्ष्म आहे ते आधी आपण वेदांचा अभ्यास केला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही. म्हणूनच म्हणतात तामसी बुद्धी धर्म आणि अर्थ यांच्याविषयी अचूक निर्णय घेण्यास असमर्थ असते. एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशिद सांगितले स्वबोध कुबोध चंद्रा. आत्मबोध रूपी कमलाचा विकास करणाऱ्या चंद्रा अर्जुना, याप्रमाणे तुला बुद्धीचे तीन भेद स्पष्ट सांगितले आहेत. आता ययाची बुद्धिवृत्ती निष्ठंकीला कर्म जाती खांद मांडी जे धृती त्रिविधा जया. आता या सात्विक राजस तामस बुद्धीने ज्या कर्माविषयीचा असा निश्चय केला असेल, ते कर्म करण्याच्या या निश्चयाला या तीन प्रकारच्या धृतीने अंधार मांडून दिला जातो. ती ये धृतीचे ही विभाग तिन्ही यथालिंग सांगी जती चांग अवधान दे. त्या धृतीचे ही तीन भेद जशी त्यांची लक्षणे आहेत त्याप्रमाणे सांगतो, चांगले अवधान दे. नीट शांतपूर्वी ऐकून घे, अवधान दे म्हणजे लक्ष देऊन हे ऐका तुम्ही. धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सार्थकी. ज्या अविभिचारी धृतीने ध्यान योगाने मन प्राण आणि इंद्रिय यांच्या क्रिया धारण केल्या जातात, शास्त्रविरुद्ध प्रवृत्तीपासून त्या परतविल्या जातात. अर्जुना, ती सात्विक धृती आहे. म्हणजे मन प्राण इंद्रियांची धारणा करून शास्त्राविरुद्ध प्रवृत्ती ज्याला कळते त्या परतवून लावल्या जातात, ती सात्विकी बुद्धी. तरी उदेलिया दिन करू चोरीशी थोके गंधकारू हा राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी सूर्य उदयाला आल्यानंतर
चोराच्या चोरीसह अंधकार एकदम थांबतो किंवा राजाची आज्ञा नीतिबाह्य व्यवहारास विरोध करते. नाना पवनाचा साठू वाजनलिया नीटू अंगेसी बोभाटू सांडिती मेघ किंवा वायूचा साठा एकदम सरळ वेगाने वाहू लागला असता मेघ आपल्या अंगासह गर्जनेला टाकून देतात. म्हणजे गडगडाट आपण जसं म्हणतो ना, जसं गडगडाट होतो, गर्जना होते मेघांची, पण एकदम जोरात वारा वाहायला लागला की आपण म्हणतो ढग निघून गेले, वाऱ्याने सगळे हे झाले. का गस्तीचे ने दर्शने सिंधू घेऊन ठाती मौने चंद्रोदय कमळवने मिठी देती किंवा अगस्त्य ऋषीला बघितल्याबरोबर समुद्र जसे भीतीने मौन धारण करून बसतात किंवा चंद्रोदय झाल्याबरोबर सूर्यविकाशी कमळे मिटून जातात. हे असो पावे उचलीला मदमुख न ठेवी खाला गरजोने पुढा झाला सिंह जरी गर्जना करी सिंह पुढा आला तर मदोन्मत्त हत्ती चालण्याकरता उचललेले पाऊल खाली ठेवीत नाहीत. भीतीने तेथेच त्याच परिस्थितीत उभे राहतात. भीती तर वाटते, पण ते उचललेले पाऊल ते खाली ठेवत नाही, माघार घेत नाही. तैसा जो धीरू उठली अंतरू मना अधिके व्यापारू सांडिती उभी त्याप्रमाणे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह या यमांचे अनुष्ठान करण्याचे जे अंतरातील धैर्य उठून बसल्याबरोबर मन बुद्धी इंद्रिय व देह हे आपापला व्यवहार उभ्या उभ्याच टाकून देतात. इंद्रिया विषयांची आघाठी अपसय्या सुटती किरटी मन मायेचा पोटी रिगती दाही अर्जुना शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर पाणिधान हा नियम पाळण्याचे धैर्य उत्पन्न झाले असता इंद्रियांच्या विषयाशी पडलेल्या गाठी आपोआप तुटतात आणि 10 इंद्रिये अंतर्मुख होऊन मनरूपे आईच्या कुशीत प्रवेश करतात. अर्धोर्ध्व गुडे काठी प्राणनवांची पेंडी बांधो निघाली उडी मध्यमे माझी जेंद्रिय खालचे उदरंध्र आणि वरचे नासारंध्र यांच्या ठिकाणी असलेली प्राणापानांची गुह्ये आसन प्राणायामांच्या योगाने शोधून काढते आणि प्राण हा अपान व्यान उदान समान नाग कुर्म कृकल देवदत्त आणि धनंजय या नववायूंची पेंडी बांधून सुषुम्नेमध्ये उडी घालतो तीच शिरतो. या सगळ्या योगाच्या क्रिया आहे. प्राण अपान आपण म्हणतो व्यान संपूर्ण या कुंभक रेचक ते धनंजय नाडी या सगळ्या नाडीचे प्रकार आहेत आणि त्या सुषुम्नेमध्ये उडी घालतो तीच शिरतो. संकल्प विकल्पांचे लुगडे सांडोनी मन उघडे बुद्धी मागिलेकडे उगीची बैसे मन हे संकल्प विकल्पांचे वस्त्र फेडून नागवे होते आणि बुद्धी देखील प्राण मनाच्या मागच्या बाजूला अर्थात अंतर्मुख होऊन उगीच बसते. म्हणजे मन नुसतं संकल्प विकल्प करत राहते आणि काही काही वेळेला तेही सोडून देते. बुद्धी देखील प्राण मनाच्या मागच्या बाजूला म्हणजे अंतर्मुख होऊन शांत राहते. ऐसी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडविजती याप्रमाणे ज्या धैर्य राजाने यमनियमांच्या योगाने मनाला आसन प्राणायामांच्या योगाने प्राणाला प्रत्याहार धारणेच्या योगाने इंद्रियांना परस्परात क्रियारूपी संभाषण करण्याचा स्वभाव सोडावयास लावला जातो. मग आगवीची सडी ध्यानाचा तुल्या बडी कोंडी जती निरवडी योगाची मग मन प्राण इंद्रिये या सर्व निसंग झालेल्या मंडळींना योगाच्या कौशल्याने ध्यानाच्या आतल्या सविकल्प समाधीत कोंडून टाकले जाते. परी परमात्मा या चक्रवर्ती उगाणी ती जवाती तेवलाच न घेता धृती धरजली जिया परंतु जोपर्यंत या सड्या मंडळींना सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या हाती दिले जात नाही अर्थात प्रत्येकाला निर्विकल समाधी परमात्मनिष्ठ केले जात नाही तोपर्यंत बाह्य विषय भोगण्याकरता मन प्राण इंद्रिय यांच्याकडून लाच न घेता ज्या धैर्याने सविकल्प समाधी त्यांना धरून ठेवलेले असते ते एका धृती येथे सात्विक हे निरोधे ऐक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे ती अष्टांग योग धृती सात्विक आहे हे यथार्थपणाने ऐक असे लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. यया यया तू धर्म कामार्थान धृत्याधार्थे अर्जुन प्रसंगेन फलांकाक्षी धृती सापार्थ राजसे अर्जुना कर्तृत्वाच्या अभिमानाने फलाची इच्छा करणारा मनुष्य ज्या धृतीच्या योगाने धर्म काम आणि अर्थ यांना धारण करतो हे 3 मिळवणे हेच नित्य कर्तव्य आहे असा निश्चय करतो ती राजसी धृती आहे. ते आपल्याला जे वेगवेगळ्या सांगितलं आता त्यांनी याच्यामध्ये आपल्याला राजसी धृती सांगितली. आणि हो निया शरीरी सर्ग संसाराचा दोही घरी नांदे जो पोटभरी त्रिवर्गोपाय आणि जो जीवात्मा देहधारी व देहाभिमानी होऊन धर्म अर्थ आणि काम या 3च पुरुषार्थाच्या प्राप्तीचा उपाय करून क्रमाने स्वर्ग आणि संसार या दोघांच्या घरी पोट भरण्याकरता नांदतो चाकरी करतो तो मनोरथांच्या सागरी
धर्मार्थ कामांच्या तारुडावावरी जेणे धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य. तो जीवात्मा मी हे मिळवीन, मी हे भोगीन अशा मनोरथांच्या समुद्रात धर्मार्थ कामांच्या जहाजावर बसून ज्या धैर्य बळाने क्रियारूपी व्यापार करतो, मी हे मिळवीन, मी हे भोगीन, ही माणसाची अहंपणाची भावना आहे. जे कर्म भांडवला सुये तयाची जवगुणी येती पाहे, एवढे सायास वाहे जयाधृती. त्या व्यापारात पाप पुण्यात्मक कर्माचे भांडवल घालतो आणि त्या भांडवलाच्या चौकट चौपट भोगाचा माल घरी येतो काय हे पाहतो. एवढ्या कष्टाचे ओझे त्या धैर्याच्या योगाने करतो. ते धृती राजस पाळता येस करी परियेस, आता ऐकतावस तिसरी जे का. अर्जुना, ही राजस वृत्ती आहे हे इथे ऐकून ठेव. आता तिसरी तामसी धृती ऐक. ताई ते पण 748 मध्ये हो, आपण थांबूया तिथे ते. फक्त श्लोक म्हणते हा. हा, ययासुनं भयं शोकं विषाद मदमेव च न विमुच्यति दुर्मेधा धृती सः पार्थ तामसी. जय जय रामकृष्ण हरी. ताई पस्तायदान घेऊ ना. हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांची तो ते लाहो प्राणे जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन, मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये दृष्टा दृष्टी विजय हो आवेजे. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाहो, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. धन्यवाद छान, ताई. खूप छान वाचलं. शेवटचं धन्यवाद. शेवटचं काही सांगायचंय नाही आपण? ताई, आता त्या ताई बोलल्या तरी हरकत नाही. बर, वंदना ताई. छान वाचलं बरं का नीता ताई, सुंदर झालं वाचन. धन्यवाद ताई. ताई बोलत का नाही? थोडं बोला की 5 मिनिटं. होय ताई ताई गीता ताई ताई? बोलतील. नाही नाही, या हा? बोलतील ना. बोलतील आता. ताईंचा अभ्यास चांगला आहे, ताईंना बोलू देत. बरं. जय श्री कृष्ण ताई. जय श्री जय कृष्ण. श्री कृष्ण. आपल्याला बुद्धीचे आणि धृतीचे 3 प्रकार सांगितले नाही का, भेद. आणि त्यात बुद्धीचे भेद सांगितले त्यांनी, की बुद्धी कशी असे, नित्य कर्म आत्मप्राप्ती करून रूप फळावर नजर ठेवून तू सक्रांत जसा अत्यंत आदराने जलसेवन करीतो तसे आचरावे. नित्य कर्म कसं आचरावं सांगितलं त्यांनी, की ज्याप्रमाणे आत्मप्राप्ती रूप फळावर नजर ठेवायची. पहा, ज्यावेळेस अर्जुनाला द्रोणाचार्यांनी परीक्षा घेतली अर्जुनाची धनुष्यबाणाची, त्यावेळेस त्याला एक झाड दाखवलं आणि त्या झाडावरती पक्षी दाखवला नाही का, आणि त्या पक्षाचा त्याला काय सांगितलं, डोळा भेदायला सांगितलं. ज्याप्रमाणे अर्जुनाने फक्त अर्जुनाला प्रश्न विचारला द्रोणाचार्यांनी, बाबा तुला काय दिसतंय इथं, तर त्यांनी फक्त सांगितलं, ते बाकीचं काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, मला काय दिसतंय इथं, फक्त डोळा दिसतो, पक्षाचा डोळा दिसतो. त्याप्रमाणे आत्मप्राप्ती करून घ्यायची झाली नाही का, तर ते फक्त तिकडं चित्त राहायला पाहिजे. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. ते चित्त चित्तातच गुंतलं पाहिजे. वा, चित्त चिंतन आणि चित्ता
एकच अनुस्वाराचा फरक आहे पा. चिंतन हे मनाला एकरूप करून घेतो नाही का, आणि चिंता एकदाच शरीराला जाते चिंता. कारण चिंतेने काय होतं, अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात, पण चिंतनाने मन एकरूप होतं. तसं त्यांनी सांगितलं की जो खरोखर संसार बाळ्यापासून मुक्त होतो, चिंतनाने काय होतं, संसार बाई नाहीसं होतं आणि त्याला मुमुक्षुची योग्यता प्राप्त होते. या नित्य कर्मावर भरवसा ठेवून जी बुद्धी त्याच्या आचरणाविषयी निश्चय करते. इथं निश्चयाशिवाय काय नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय केल्याशिवाय आत्मप्राप्ती होत नाही. निश्चय पाहिजे. आपण जसा प्रपंचामध्ये एखादा निश्चय केला नाही का, नाही मला ते मिळवायचे, माझं ते ध्येय आहे, ते ध्येयापर्यंत जाण्यासाठी नाना कटपटी करतो, किती त्रास झाला तरी तो भोगतो, पण तो तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. तसं तुम्ही ह्या देहामध्ये आला, जन्माला आला, मनुष्य देव ऐसा निध, साधाल ते साधे सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. नाही का, मनुष्य देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. 84 लक्ष योनी फिरून नाही का, ते पण एक एक योनी 200 कोटी वेळा फेरा, एवढा एक एका योनीमध्ये आपण फिरलोय, आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. हा मनुष्य देह ऐसा निध आहे, इतका दुर्मिळ आहे, इतका अवघड आहे मिळण्यासाठी, पण ते पाप पुण्य करूनही समान झालं. पाप पुण्य म्हणून जन्म आला प्राणी, मनुष्य देहाचा जन्म त्याच्यामुळं प्राप्त झाला आपल्याला. विहित कर्म आपले चांगले वाईट कर्म पुण्य प्राप्त झाला, आणि म्हणून मनुष्य देह प्राप्त. आणि अशा मनुष्य देहात येऊन काय करायला पाहिजे तुम्ही, की संतांची संगती मनोमार्ग गती, आणि आकळावा श्रीपती येणे पण ते. त्याने तुम्हाला मुमुक्ष व्हायचं असेल ना तर संत संगत पाहिजे, आणि संतांची संगती करण्यासाठी चिंतन पाहिजे. कारण चिंतन आपोआप तुम्हाला संत प्राप्ती होणार नाही. ज्याप्रमाणे तुम्ही एखादा ऑफिसर होण्यासाठी शाळेचे 15 वर्ष घालवता, वयाचे 5 वर्ष बसून तर 15 वर्षापर्यंत 10वी झाल्यापर्यंत शिक्षण घेता, आणि तिथून पुढे डिग्री भेटल्यानंतर तुम्ही ऑफिसर होता. त्या ऑफिसर होण्याला पण काहीतरी अनुभव लागतो पा. ते लगी तुम्हाला डिग्री प्राप्त नोकरी भेटत नाही, तिथं पण अनुभव प्राप्ती पाहिजे. जर तुम्ही अनुभव असेल तर लगेच सिलेक्ट होता, आणि जर तुम्हाला अनुभव नसेल तर लगेच रिजेक्ट होता. मग व्यवहारात जर एवढा अप टू डेट आहे, तर मग आपल्याला परमार्थात पण तसं नको आहे का? त्याप्रमाणे परमार्थात पण तसं केलं पाहिजे. ज्याप्रमाणे शाळेमध्ये लहान मुलाला घालतात, तसं लहानपणापासूनच परमार्थ मुलांना शिकवला पाहिजे नाही का. अध्यात्म लहानपणापासून मुलांना शिकवलं तर ते मुलं काय पुढे जाऊन काहीतरी शिकतात नाही का. म्हणून त्यांनी सांगितलं की नित्य कर्माचरण बाह्यता जरी प्रवृत्ती रूप वाटले, जरी बाहेरच्याला वाटले की बाबा काय करतोय, जे आपण करतोय तोच तो करतोय, पण नाही, तो आतमधून जे चिंतन करतो ते म्हणे तो मोक्ष